आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्यावरती असताना मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या तांत्रिक बिघाड झाला होता। छत्रपती संभाजीनगरवरून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याची माहिती। पार्थ पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागणार आहे। पार्थ पवार राजकारणाची सुरुवात दिल्लीमधून करतील। सूत्रांची माहिती, राज्यसभेची 6 वर्षांची टर्म मिळवण्यासाठी पार्थ पवार हे इच्छुक आहेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। जर वेळ थांबली असती तर मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो। अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची भावनिक पोस्ट। कात्रज दूध संघाला अजित पवार यांचं नाव देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे सहकार चळवळीला मोठी हानी झाली आहे। त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मृती जपण्यासाठी निर्णय। लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव द्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी। योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल असंही वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते विरोधकांमुळे रखडल्याचा उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कोर्टात गेल्याचा फटका बसल्याचाही आरोप आहे। योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबत शासन अभ्यास करत असल्याची माहिती। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रकरणामध्ये कोर्टाचा संताप। बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू, कोर्टानं सुनावलं। अहिल्यानगर तालुक्यामधील नेप्ती इथे वहिवाट रस्त्याचं गावामधल्या दोघांकडून अतिक्रमण। कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून नगर कल्याण या महामार्गावरती 2 तास रास्ता रोको। पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांना दमदाटीचा प्रकार। नागपूरमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन। संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं महानगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन। यावेळेला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी गोंदियाच्या सीतेपार आमगाव महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। काही काळ गौण खनिज नेणारा ट्रक थांबवला। सीतेपार परिसरामध्ये गौण खनिजाच्या खाणी असून मोठ्या प्रमाणावरती ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप आहे। सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुरावस्थेविषयी नागरिकांचा प्रशासनावरती रोष आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झाली आहे। काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांना 16 मतं, डिंपल मेहता यांना 79 मतांनी महापौर पदांवरती विराजमान करण्यात आलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। यावेळेला महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणावरती गोंधळ। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। मराठी महापौर हवा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीनं केलेलं आंदोलन। राजकीय व्यक्तीच्या इशाऱ्यावरून भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांचा आरोप। तर काँग्रेसनं रुबीना शेख यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली, त्यावरून कोणीही बोलत नसल्याचा मेहतांचा हल्लाबोल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊन एकीकरण समितीनं आमचे 28 उमेदवार पाडले। प्रताप सरनाईक यांची एकीकरण समितीच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया। तर नरेंद्र मेहता, गीता जैन आमदार झाल्या तेव्हा एकीकरण समितीवाले नेमके कुठे होते, सरनाईकांचा सवाल। नरेंद्र मेहतांच्या विरोधात 2017ला देखील आंदोलन केलं होतं। एकीकरण समितीचं सरनाईकांना प्रत्युत्तर। तर मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी गुजराती उत्तर भारतीयांचे मेळावे घेतले, मात्र त्याचा फायदा झाला नाही। त्यांचं राजकीय गणित चुकलं म्हणून ते आमच्यावरती खापर फोडतायत, एकीकरण समितीचा हल्लाबोल। पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा। तर उपमहापौर पदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीमध्ये ही घोषणा केली आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना तुरुंगामधून बोलावलं जाणार आहे। महापौर आणि उपमहापौराच्या निवडीसाठी त्यांना तुरुंगामधून बोलवण्यासाठी नगर सचिवांकडून कारागृहाला पत्र। मुंबईमध्ये महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचं नाव आघाडीवर। 48 तासामध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची माहिती आहे। फडणवीस, अमित साटम यांच्यामधल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाईल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील उपमहापौर कार्यालयाचं काम अपूर्ण आहे। निवडणूक होऊन 18 दिवस उलटून गेले तरी देखील कार्यालय सज्ज नसल्यामुळे मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय।
ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता होणार आहे, या संदर्भात अजित पवारांशी चर्चा केली होती। राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचं वक्तव्य, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा एमआयएमला राष्ट्रवादी सोबत घेण्याची शक्यता आहे। वडेट्टीवार गटाच्या 6 नगरसेवकांची प्रमाणपत्र अखेर विभागीय आयुक्तांना सादर। 6 नगरसेवकांनी प्रमाणपत्र गहाळ झाल्याची तक्रार दिली होती। वडेट्टीवार गटाचे सर्व 19 नगरसेवक आता मतदानासाठी पात्र ठरतील। चंद्रपूर महानगरपालिकेवरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभाताई दानोरकर यांच्यामध्ये वाद होतोय। अशामध्येच प्रतिभा दानोरकर यांचं स्टेटस चर्चेत आलंय। जंग में जाने वाले घोडे 12 तो मैं नहीं नाचा करते अशा आशयाचं त्यांनी स्टेटस ठेवलंय। धुळ्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीसह एमआयएमकडून महापौर आणि विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज। भाजपमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा शिवसेना राष्ट्रवादी युतीचा दावा आहे। 6 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होतीये। अहिल्यानगरमध्ये महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांचं नाव निश्चित, तर उपमहापौर भाजपच्या धनंजय जाधव यांना मिळणार आहे। ज्योती गाडे या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या। पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मालेगावमध्ये काँग्रेस नगरसेवकाची हकालपट्टी। एजाज बेग आणि अजीज बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भूम तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर। भाजप उमेदवारासाठी बावनकुळेंनी सभा घेतल्यामुळे त्या ठिकाणी तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला। तानाजी सावंत विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गणेश नाईक यांच्याकडून एकेरी उल्लेख। मालकमंत्री असं म्हणत टोलाही लगावला। गणेश नाईक यांची देसाई यांच्या पाटण तालुक्यामध्ये सभा। गुंडेपुंडे राजकारण दुसऱ्यांना शिकवा अशी त्यांनी टीका केली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने। काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आघाडी तोडल्याचा शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांचा आरोप आहे, तर मैत्रीपूर्ण लढत होत असल्याची काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या दारफळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन। भाजप उमेदवार इंद्रजित पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम काका साठे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढत। बोंडारवाडी धरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनवणार, विरोधकांची ताकद आणि कुवत नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना चिमटा काढण्यात आलाय। सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत। भाजपकडून क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड निवडणुकीच्या रिंगणात। कामाच्या जोरावरती विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सोलापूरच्या दहिगाव जिल्हा परिषदेच्या गटामधून माजी भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। संस्कृती सातपुते यांच्याकडून 4 महिन्याच्या मुलीसह प्रचार। त्यांच्या विरोधामध्ये आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव रिंगणात असतील। नारायण राणेंचा शब्द मोडणाऱ्यांना सोडणार नाही। वेंगुर्ले तालुक्यामधील परुळेद पंचायत समितीमध्ये बंडखोरी करणाऱ्या निलेश सामंत यांना नितेश राणेंचा इशारा। दापोलीमध्ये शिवसेनेच्या विरोधात भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे, मात्र आम्ही त्यांना पुरून उरू, मंत्री योगेश कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या दरम्यान सुनावलंय। लोकसभेच्या वेळेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावलेंचं वक्तव्य। रायगडच्या राजकारणामध्ये सर्व काही होईल, पण राष्ट्रवादीच्या सोबत युती होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। शिंदेंच्या रत्नागिरीमध्ये 2 तर सिंधुदुर्गामध्ये 1 सभा होणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही सभा होती आहे। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती सुनील तटकरे यांना धक्का। राष्ट्रवादीच्या पंचायत समिती माजी सभापती शकुंतला टेंबे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। परभणीच्या पिंगळी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये पंचरंगी लढत। अजितदादांच्या निधनानंतर प्रचारामधून बडेजाव पूर्णपणे दूर करण्यात आला। अत्यंत साधेपणाने सगळ्याच पक्षांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे। धाराशिवच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये थेट एआय प्रचार वॉर सुरू आहे। एआय आवाज, बनावट व्हिडिओ आणि अभाषित चित्रांच्या माध्यमातून एकमेकांवरती राजकीय टीका। डोंबिवलीमध्ये निवडणुकीच्या दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचं प्रकरण समोर आलं होतं।
शिवसेना माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज होताच अटक करण्यात आली आहे. बीड पाटबंधारेचं प्रकल्प मंडळ कार्यालय बंद करू नका किंवा स्थलांतरित करू नका. आमदार धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं होतं. हे प्रकल्प मंडळ कार्यालय परभणीमध्ये स्थलांतर करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हे पत्र देण्यात आलं. वसतिगृहामधील निकृष्ट जेवणाच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश. तात्काळ चौकशी करून दोषींवरती कारवाईचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचं आश्वासन. कळमनुरीमधल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे आढळले होते. वर्ध्यामध्ये निधी रखडल्यामुळे बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडलंय. थकीत अनुदान तातडीनं देण्याची महिलांची मागणी. वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन सादर. डहाणू रोड इथे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील माउंटन टनेल ब्रेकथ्रू. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर 508 किलोमीटरचा असणार आहे. वर्ध्यामध्ये 9 महिन्यात 612 ग्राहकांकडून वीज चोरी. 591 ग्राहकांवरती दंडात्मक कारवाई. महावितरणच्या वर्धा मंडळाची धडक मोहीम. बीडमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगाराची हत्या करणारा आरोपी जेरबंद. 29 वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून 10 तासांमध्ये अटक करण्यात आली. पाटोदा तालुक्यामधील दगडवाडी शिवारामधली ही घटना आहे. जंगलामध्ये सुरू असलेल्या कोंबडा जुगार बाजारावरती गोबरवाही पोलिसांनी छापा टाकला. 15 जुगारांना अटक केली आहे. 17 दुचाकींसह 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आष्टी आणि लोभी या 2 गावांच्या दरम्यान हा जुगार सुरू होता. आंबेगाव परिसरामधल्या चितळे बंधूंच्या दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यानं मिठाईच्या दुकानाचं शटर तोडून चोरी केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अपघातामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत. मुंबईमध्ये तर 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. कार चालवणाऱ्या 17 वर्षाच्या तरुणीचा गाडीवरचा ताबा सुटला, त्यामुळे हा अपघात झालाय. 18 वर्षीय मुलगी आजोबांच्या गाडीनं 17 वर्षाच्या तिच्या मैत्रिणीच्या सोबत निघालेली होती. अशा वेळेला हा अपघात झालेला आहे. शास्त्रीनगर नाका इथे मिलन हिल या इमारतीच्या 10व्या मजल्यावरती इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागली. पहाटे 4 वाजताची ही घटना आहे. तासाभराच्या नंतर आग आटोक्यात आलेली आहे. 60 ते 70 रहिवाशांचा खोळंबा झाला. नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद आणि त्याचं रूपांतर हाणामारीपर्यंत गेलंय. ज्या दुकानाजवळ हा वाद झाला होता ते दुकान अज्ञातांनी जाळून टाकलंय. हसनबाग परिसरामधली ही घटना आहे. पोलिसांकडून तात्काळ कारवाई. परळीमध्ये होणार 3 दिवसीय पशुधन महा एक्स्पो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामधून 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजन. पशुधन संवर्धनासह उत्पादनांमध्ये वाढीच्या संदर्भात यामध्ये चर्चा केली जाणार आहे. बीडच्या बाळापूर गावामध्ये फिरंगी आई देवी यात्रेच्या निमित्तानं कुस्तीचा आखाडा. ग्रामीण भागामधील पैलवानांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी कोरी बुलेट आणि चांदीची गदा बक्षीस. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पैलवानांचं अभिनंदन. म्हाडा प्रथम येणाऱ्यांना 120 घरे विकणार आहे. मुंबईमध्ये मोक्याच्या जागी 31 लाखांपासून ही घरे आहेत. जास्तीत जास्त किंमत 8 कोटी रुपये आहे. ही घरं ताडदेव मधली आहेत. यापूर्वी लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा यामध्ये समावेश आहे. संत गजानन महाराजांचा रविवारी 148वा प्रकट दिन सोहळा. याआधी पूर्णाहुती याग यज्ञाने शेगाव इथे विधिवत सुरुवात झाली आहे. प्रकट दिनाच्या निमित्तानं शेगावमध्ये मोठी गर्दी. शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे ऐतिहासिक वास्तू नसल्याचं भारतीय पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण. या संदर्भामध्ये अभिनव भारत काँग्रेस संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचा अमेरिकेसोबत करार केल्याविषयी गौरव करण्यात आलाय. देशभरातले 50% पक्ष आपल्यासोबत असल्याचा मोदींचा दावा. अमेरिकेच्या आयात शुल्कामध्ये कपातीच्या निर्णयानंतर भारतीय भांडवली बाजारामध्ये उसळी. निफ्टी 1220 अंकांवर तर सेन्सेक्सची 3657 पेक्षा अधिक अंकांनी उघडीप. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत काहीशी वधारली आहे. ₹1.40 डॉलर स्वस्त झालाय. काल प्रति डॉलर 91 रुपये 50 पैसे असलेला रुपया आज प्रति डॉलर 90 रुपये 10 पैशांवर. अमेरिकेसाठी भारतानं आपली बाजारपेठ खुली केली आहे का? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल. भारत आमच्यावरती आयात कर शून्यापर्यंत आणेल या ट्रम्प यांच्या भाष्यावरून काँग्रेसनं हा सवाल विचारला.
कंपन्यांची दिवाळखोरीची प्रक्रिया आता फास्ट होणार आहे. या संदर्भामध्ये दिवाळखोरी नियम म्हणजेच आयबीसी मध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सुधारणांच्या नंतर कंपन्यांना अधिक रकमेचा परतावा देखील मिळणार आहे. संसदेच्या बजेट अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडलं जात आहे. सरकारची निर्गुंतवणुकीकडे वाटचालीची चिन्ह आधीच अल्प असलेला एलआयसी मधला हिस्सा सरकार आणखी कमी करण्याच्या विचारात आहे. यानुसार फॉलो ऑन पब्लिक ऑफर या प्रकारचे शेअर्स लवकरच बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. एलआयसी मध्ये सध्या सरकारचा 26.25% हिस्सा आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधल्या न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपामधल्या घोटाळ्याच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. आताची एक मोठी बातमी. सुनेत्रा पवार या पुणे आणि बीडच्या पालकमंत्री असतील. पुणे आणि बीडच्या